आणि आता सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं, ज्यानं देशाच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला, ज्यानं मुंबईत रक्तपाताचा प्लॅन आखला, ज्यानं मुंबईला जखमा दिल्या, ज्यानं मुंबईला 3 दिवस वेठीस धरलं, त्याच मुंबईच्या गुन्हेगाराला 16 वर्षांनंतर भारतात खेचून आणलाय। मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला तहव्वूर राणाला अमेरिकेतून दिल्लीला आणण्यात येत आहे। कुठल्याही क्षणी एनआयए तहव्वूर राणाला घेऊन एनआयए भारतात दाखल होईल। राणाला आज दिल्लीतील एनआयए मुख्यालयात आणलं जाणार आहे। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची जबाबदारी एनआयएकडे देण्यात आली आहे। एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्याकडून राणाची चौकशी करण्यात येणार आहे। राणाच्या आजूबाजूला स्वाट कमांडोंची सुरक्षा आहे। दिल्ली विमानतळावरून बुलेट प्रूफ गाडीमधून राणाला एनआयए मुख्यालयात आणलं जाईल। राणाची वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाणार आहे। दरम्यान भारतात आल्यानंतर सुरुवातीचे काही आठवडे एनआयएच्या कोठडीत राहणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान तहव्वूर राणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे। सैद तहव्वूर राणा हा कॅनेडियन नागरिक आहे। राणानं गेल्या 2 दशकांपासून पाकिस्तानी कागदपत्रांचं नूतनीकरण हे केलेलं नाहीये। तहव्वूर राणा संदर्भात पाकिस्ताननं हात झटकले। त्यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, तहव्वूर राणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न दिसतोय, काय अधिक माहिती या संदर्भात? बिलकुल, कारण पाकिस्तानने आता हात झटकण्याचं काम चालू केलेलं आहे आणि म्हणूनच पाकिस्तान म्हणतोय की तहव्वूर राणाशी आपला काही संबंध नाहीये। मागील 2 दशकं म्हणजे की 20 वर्षापासून त्याने कोणतेही डॉक्युमेंट हे रिन्यू सुद्धा केलेलं नाहीये आणि त्यामुळं तो पाकिस्तानचा नागरिक नाहीये, तो कॅनेडियन नागरिक आहे असं पाक परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलेलं आहे। याचाच अर्थ आता हात झटकतोय पाकिस्तान, कारण या केसमुळं, या चौकशीच्या नंतर पाकिस्तानने जे दहशतवादी पाठवले, जो थेटपणे हात होता तो उघड होणार आहे आणि तहव्वूर राणाकडून आणखीन पाकिस्तानची जी कार्यकृत्ये आहेत, लष्कर-ए-तोयबाची जी कार्यकृत्ये आहेत त्याची माहिती मिळू शकते। म्हणून आजच ही पाकिस्तानने परराष्ट्र मंत्र्याने ही खेळी केलेली आहे की हात झटकले तहव्वूर राणाच्या संबंधापासून। निश्चितच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।